नमस्कार. आदर्श महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला नमुना दाखवणार आहे की कसं माध्यमांना हाताशी घेऊन एखाद्याचं नॅरेटिव्ह म्हणजे एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं कमी दाखवलं आहे, एखाद्याला टार्गेट करून त्याचं वजन कसं कमी करता येतं यावरचं उदाहरण देणार आहे. तर ही बातमी दिली आहे एका प्रस्थापित माध्यमाने आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला, श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाचा पराभव, अंबरनाथ बदलापूर नगरपालिका जिंकल्या. तर या सिनारिओमध्ये ऍक्च्युअल म्हणजे आपण मूळ पाहायला गेलं तर ही जी लाईन आहे ना, श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाचा पराभव, इथे श्रीकांत शिंदे हे त्यांचा पक्ष लढत होता. श्रीकांत शिंदे लढत नव्हते, श्रीकांत शिंदेचा पक्ष लढत होता. परंतु एखाद्याचं व्यक्तिमत्व थोडंसं डॅमेज करायचं असेल तर त्याचं नाव द्यायचं आणि मग पुढे पराभव लावायचा, की त्याच्यातून लोकांपर्यंत नॅरेटिव्ह काय जाईल, अरे श्रीकांत शिंदेचा पराभव, अरे श्रीकांत शिंदे जिथे आहेत तिथे त्यांचा पराभव झाला श्रीकांत शिंदेचा, जबकि हा पराभव शिंदे सेनेचा आहे. तर अशा रीतीने एखाद्याचं व्यक्तिमत्व डॅमेज केलं जातं. की इथे ते वापरू शकले असते की शिंदेची शिवसेनेचा पराभव, परंतु त्याऐवजी श्रीकांत शिंदेचा म्हणजे शिंदेचे पुत्र कसे कमी करता येईल, त्यांची ताकद तिथल्या म्हणजे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात त्यांची ताकद कशी कमी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.